सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। सिंधुदुर्गातील नद्यांना पूरस्थिती निर्माण। पावसामुळे कुडाळ शहरात घुसलं पाणी। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिक शहरात पावसाची विश्रांती, मात्र गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। गंगापूर धरणातून 2132 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस। डाकेवाडीत भात लावणीला सुरुवात। मका आणि भुईमूग पेरणी मात्र रखडली। अमरावतीतील मेळघाटाचा शक्कर तलाव कोरडा ठाण। चिखलदरा शहरात पाणी टंचाई, 2 दिवसाआड होतो पाणी पुरवठा। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। मध्यरात्रीपासून 6451 क्युसेकने विसर्ग। धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। फळपीक विमा योजनेच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने केली मुदतवाढ। पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार। पेपर एका विषयाचा प्रश्नपत्रिका भलतीच। चेंबूरमधील कर्नाटक लॉ कॉलेजला 10 लाखांचा दंड। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये मान्यता। राज्यात 2.5 वर्षात 427 पोलिसांचे मृत्यू। राज्यात 2.5 वर्षात 25 पोलिसांची आत्महत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।